नुकतंच 2 दिवसा अगोदर पतोड येथील खेकडा नाला या खेकड्या नाल्याचं उद्घाटन आमदार केवळरामजी काळे यांनी केलेलं आहे आणि त्या खेकड्या नाल्यावर जवळपास 18 कोटी 12 लक्ष काही रुपये मंजूर झालेले होते. परंतु त्या उद्घाटन प्रसंगी अनेकांनी म्हटलं होतं की बा या नाल्यावर या अगोदर जिल्हा परिषद सदस्य प्रदीप हरणे यांनी पैसे आणलेले होते आणि काही लोकांच्या तक्रारीमुळे तो नाला बंद पडला. आता या नाल्याला सुरुवात झालेली आहे आणि ज्या नाल्याच्या संदर्भात डॉक्टर अजय कडू यांनी हायकोर्टात याचिका टाकलेली होती आणि त्या हायकोर्टात याचिका टाकल्यामुळे त्या सर्व कामाला हे आलेलं होतं. आता नुकताच खेकड्या नाल्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता या नाल्या संदर्भात आपल्यासोबत डॉक्टर अजय कडू आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे आणि अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये उद्भवतात त्या संदर्भात आपण त्यांची बातचीत करणार आहे. डॉक्टर साहेब, आता खेकड्या नाल्याचं उद्घाटन झालेलं आहे, आपण म्हणता की तो नालाच नाही, तो या लोकांनी नाला म्हणून ट्रीट केला. नाला म्हणून ट्रीट केल्याच्यानं कसं आहे, म्हणजे येईल करोडो रुपये त्याच्यावर आणता आले. इंजिनियर लोकांचं काम म्हणजे आता देशात काही व्यवस्थित राहिलं नाही. याला फक्त पैसे खर्च करणे आणि सगळे मिळून कमिशन खाणे एवढा एक उद्योग राहिलेला आहे. हे जे आता यांनी यायचं जे प्लॅनिंग आम्ही पाहिलेलं आहे, पूल, भिंता, रिटर्निंग वॉल, त्याला रिटर्निंग वॉलची काही गरजच नाही आहे. दोन्ही बाजूला लोकांची वस्ती आहे. अरे त्या वस्तीचं अतिक्रमण काढल्याशिवाय तो नाला होऊ शकत नाही. पण तो नाला नाहीच आहे ना. नाला नाही आहे तर नेमकं काय आहे? तो गावाचा मुख्य रस्ता आहे, मेन रोड आहे. त्याच्यातून मोठे मोठे 12 चक्का 16 चक्का हे ट्रक जातात, आजही जातात. या लोकांनी जर त्याच्यावर पूल बांधण्याचा प्रयत्न केला तर पूल वरून बांधण्याचा प्रयत्न केला तर गुजरीत किती वरती जाईल. म्हणजे जितके पूल हे बांधतील तितका त्या नाल्याला अडथळा होईल. तो नाला साधारणतः 1 ते 1.5 कोटीत पूर्ण नाला होते. 300 मीटरच्या वरती काम नाही आहे त्याचं. या लोकांना ते पाहू आता काय होते तर पुढे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उमक साहेब यांनी सांगितलं आहे की ज्या नाल्यामध्ये जे आता पूल आहेत, सध्या जिथे जिथे पूल आहेत त्यामध्ये फक्त पायली टाकलेली आहे, परंतु आता आपण मोठ्या याच्यात त्याचावाला पुलाचं बांधकाम करणार आहे आणि 7 ते 8 पूल या नाल्यावर राहणार आहे आणि तुम्ही म्हणू की 1.5 कोटीचा पूर्ण नाला संपून जाते. पूल तिथं टाकता येत नाही. जायचा रस्ता कसा मग मुख्य रस्ते? हा, तर या नाल्याचा जो पूर आहे हा काही वर्षभर राहत नाही, हा काही 4-5 तास राहत नाही. नाल्याचा पूर हा अर्धा तास ते 1 तासाच्या वरती राहत नाही. या नाल्याचा जर फक्त तो या घरापासून तर त्या घरापर्यंत कॉन्क्रीटचा जर बेट केला, लेवल काढून, आम्ही जे याचिका टाकली होती त्या लेवलच्या बेसवरच टाकली होती. नाल्याची तळाची पातळी घ्यायची, तळाची पातळी ग्रामपंचायतच्या मागे नेऊन सोडून द्यायची. एवढ्या बेसवर आम्ही ते याचिका जिंकलेलो. आता ते कसं आहे, 2010 मध्ये शासनाला निर्देश होते का 2010 पर्यंत हा नाला झाला पाहिजे किंवा याचं काम लागलं पाहिजे. पण तत्कालीन आमदार जे होते तुमचे केवळराम काळे यांनी, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी स्वतः गेलो होतो, महेश गौड होता, बंडू पाटील होते, बरेच लोक मंडळी गेली होती नाल्यासाठी पैसे आणण्यासाठी. सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते गेले होते. पण हे अवास्तव खर्च होणार आहे. जे होणार आहे आता आम्ही गुच्चाप फक्त पाहणार आहोत काय होणार आहे. भविष्यात त्या नाल्यामुळे आता अडथळा होईल. हे जे करून राहिले याच्यामुळे गावाला अडथळा होईल, गावातली वाहतूक होणार नाही. नाला प्रश्न हा प्रत्येक वर्षापासून आपण लहानपणापासून ह्या प्रश्न आहे, याच्यावर राजकारण होत होतं. आता नाल्याचं काम लागलंय, त्यामध्ये जर किंतु परंतु निघाला तर काम कसं होईल? काम कसं होईल तर इंजिनियर लोकांनी ठरवलं पाहिजे. त्यानं गावात कोणाला विश्वासातच घेतलं नाही, गावातल्या लोकांना विश्वासात घेतलं नाही. अरे मुंबईला पुण्याला राहतात ते लोक नाला करून राहिले का पथोडच्या नाल्याला कोणाला विश्वासात घेतलंय ना. त्याच्याजवळ याचिका करतेले तरी विश्वासात घेतलं काय? हायकोर्टाची त्याचा निकाल काय लागला, निकाल तरी पाहिला आहे काय? काहीच पाहिला नाही. निकाल हा गव्हर्नमेंट जवळ आहे ना, शासनाजवळ. सारे झोपीत गेलेले लोक आहेत. काय करत त्या सिंचन विभागाचं काही काम नाही. त्याला माती कुठे गावाचे गडी आहेत सारे सिंचन आले. तिथं सिंचनचं कामच नव्हतं, बीएनसीवाले करू शकले असते. तो नाला म्हणून ट्रीट केला म्हणून सिंचनच्या इकडे काम केलं ते. या लोकांना कोणाला विश्वासात घेतलं नाही. यायला कसं आहे, करोडो रुपये खर्च करायच्या आदता पडल्या. धरण बांधायचा आहे तर चौपट पैसे खर्च, काही बांधायचं आहे. चांगले कॅनल 6 फोडले आहेत त्या लोकांना. सिमेंटच्या 30 वर्षापासूनचे कॉन्क्रीट कॅनल फोडलेले आहेत. आताही एलबीसी कॅनल हा पूर्ण फोडणार आहे. काय जर झाडं झुडपं काढायच्या नावाखाली चांगला कॅनल फोडून राहिले जेसीबीनं. ते लोक त्याला फक्त कमिशन पाहिजे. ते काही भारताचा उद्धार करायच्या मागं नाही आहेत. ते बेकार लोक आहेत. दोन्ही साईडली त्यांनी वाल घेतलेली आहे आणि पुलं घेतली. वाल घेतली म्हणजे गावाचा वाल घेतलेली आहे दोन्ही बाजूने, हे ठीक आहे. अरे पण वाल घेतली, तो जाणारा तो नाल्यातून चालला ना, त्याच्या घरात चालला ना, त्याच्या घराला ऑलरेडी प्रोटेक्शन आहे ना. इकडूनही आहे घर, तिकडूनही आहे घर. अरे यानं वाल घेतल्यावर दोन फूट 4 तो नाला आणखी लहान करता काय? वाल घेतली, रिटर्निंग
बरादरी वाल घेतली, ठीक आहे, वाल घेतली तर मग त्यात जे रस्ते आहेत त्या रस्त्यातून गावात पाणी जाणार नाही काय? वालचा उपयोग काय? कुठं आणलं पाणी? जितके रस्ते आहेत तेवढ्या रस्त्यातून गावात पाणी शिरणार नाही काय? पाणी जाणारच आहे. तो नाला नाहीच आहे, त्याला तुम्ही रस्ता म्हणून जर ट्रीट करा आणि तो व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग होते. तुम्ही डॉक्टर साहेब मागे प्रदीप जिल्हा परिषद सदस्य असताना तुम्ही त्यावेळेस तुम्ही नाल्यात नाली बांधून राहिले असा प्रश्न- नाल्यात नाली बांधून राहिले, याच्यामुळेच आपण त्याला विरोध केला होता का त्याच्या ते नाल्यात नाली कशी बांधली त्यांनी सर्व्हिसिंग शाळेच्या इकडून डाव्या हातावरून नाली बांधत आणली आणि ते नाल्याला क्रॉस करून उजव्या हातावर आणली. आमचा विरोध त्याला होता का नाल्याची नाली तुम्ही डाव्या हातावर आहे ना, मग डाव्या हातावरूनच घेऊन जा त्याला सरळ ग्रामपंचायत पर्यंत. पाणी एका बाजूनं 4 आणि 8 आणि त्या नालीतून जाईल ना. आजही गावरेचे सरपंच होते या काळात जे आता जे 1 किलोमीटरची नाली झालेली आहे, नाल्याचा पूर येते कुठं हो? 25% नाल्याचं त्या एका नालीतूनच पाणी चाललं. 25% पाणी चाललं नाल्याचं पाणी पहिले येत होतं 68 मध्ये आमच्या लहानपणी, पण आता शहानूर धरणाचं वेस्टवेअर झाल्यामुळं जे पहाडाचं जेवढं पाणी होतं ते सगळं वेस्टवेअर जाते. आता नाल्याला पाणी येत नाही, नाल्याला फक्त आता गावातल्या शेतीचं पाणी येते. 68 मध्ये पाणी आला होता, पण 2000 मध्ये सहारे सरपंच असताना मोठा पूर आलेला होता आणि त्यावेळेस कमलाताई गवई इथं पाहणी करायसाठी आली होती, मी सोबतच होतो. बरोबर आहे. त्यावेळेस काय झालं होतं, हा हायवेचा जो पूल आहे, हे हायवेचा पूल हा ठेंगणा होता आणि तो जुन्या काळातला इंग्रजाच्या काळातला पूल होता. त्याच्यामुळं त्याच्या त्या पाईप हे जे होते कमान त्या लहान लहान होत्या आणि खेड्याचं गाव असल्यामुळं या गावाच्या दोन्ही बाजूनं सगळे लोक इंधन जमा करत पराठ्या तुराट्या सगळं वर्षभराचं आपलं चुला बिला पेटवासाठी हे सगळ्याच्या सगळं वाहून गेलं होतं. हे सगळं वाहून त्या पुलाला अटकलं. पुलाला ते अशा प्रकारे अटकलं का पुलातून एकही थेंब पाणी समोर जात नव्हतं. पूल ओव्हरटॉप होईपर्यंत पाणी पूर्ण गावात चाललं गेलं आणि पूल ज्यावेळेस ओव्हरटॉप झाला वरून रस्त्याच्या वरून पाणी गेलं त्यावेळेस ते पास झालं. तर जयसिंगपुरातले काही जे पोरं होते 20-25 पोरं जवान पोरं त्या लोकांना ते सगळे काळ्या वगैरे ज्यावेळेस काढल्या ते भारेच्या भारे ज्यावेळेस मोकळे गेले त्यावेळेस गावाचं पाणी अर्ध्या तासात कमी झालं. अजिबात आपण बघतो आहोत की नाल्यामध्ये तुम्ही याचिकेमध्ये हे सुद्धा आता अतिक्रमण केलेलं आहे नाल्याच्या काठावर. आता नाल्याच्या काठाचं अतिक्रमण त्यांनी स्वतःहून बा सहमतीने त्यांनी काढून द्यावा आणि नाल्याला अडथळा नाही आणावा. पत्रोड मध्ये आम्ही हे जे 3 हे इंजिनियर आहेत की तुमचे मग साहेब उमकच आहेत का एकटे? बाकीचे जेवढे असतील तेवढे अजून तो इंजिनियरिंग पैदा व्हायचा आहे आणि तो नेताही पत्रोड्यात पैदा व्हायचा आहे जो नाल्याचं अतिक्रमण काढून देईल. आणि अतिक्रमण न काढता जर यानं काम केलं तर मी स्वतः पुन्हा जाऊन स्टे लावित झाले. हे होते आपल्यासोबत डॉक्टर अजय कडू आणि या अगोदर सुद्धा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप हरणे यांनी 25 लाख रुपये जिल्हा परिषद मधून नाल्याच्या कामावर आणलेला होता आणि त्यामध्ये नाल्यामध्ये नाली हा प्रश्न त्यांनी निर्माण केलेला होता आणि अतिक्रमण संदर्भात त्यांनी एक हायकोर्टात एक याचिका टाकली होती आणि त्या याचिकेमध्ये ते तिथे जिंकले सुद्धा होते. आता नुकतंच त्याच नाल्यावर पत्रोड येथील जो नाल्याची समस्या आहे त्या नाल्यावर जवळपास 18 कोटी काही लक्ष रुपये मंजूर झालेले आहेत. इतका मोठा निधी प्रथमच आपल्या पत्रोड शहराला लाभलेला आहे. परंतु डॉक्टर अजय कडू यांचं म्हणणं आहे जोपर्यंत याच्यावाला अतिक्रमण काढत नाही तोपर्यंत त्याचा नाल्याचा हेच होणार नाही आहे आणि अनेक प्रश्न त्यांनी केलेले आहे की यामध्ये 1.5 कोटी मध्ये नाला होऊ शकतो, पण 18 कोटी रुपये मंजूर झाले. एवढे रुपये कशासाठी? यासाठी जर या नाल्याचा प्रश्न आणि ते म्हणजे अतिक्रमण जर काढलं नाही तर आम्ही पुन्हा हायकोर्टात जाऊ असं यांनी घेतलेलं आहे. सारा समाजासाठी रुपेश फरकुंडे, अमरावती.